नमस्कार मंडळी. विमान टेक ऑफ करताना मी किती घाबरले होते हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. हळूहळू विमानाची गती वाढली आणि बघता बघता ते 30 ते 40 हजार फुटांवर गेलं. 15 मिनिटात आधी त्यांनी स्नॅक्स आणि ड्रिंक्स सर्व केले आणि त्यानंतर आलं लंच. लंचमध्ये होतं ब्रेड बटर, सॅलड, हे डेझर्ट, हे आहे ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्याचं पाणी, आणि हे जे आहे ते मेन लंच. त्यामध्ये होता जिरा राईस, पनीर माखनी आणि कॉर्न पालक. आणि अगदी परफेक्ट भुकेच्या वेळेला लंच त्यांनी सर्व केलं होतं. त्यामुळे लंच केलं आणि हे डेझर्ट म्हणजे तिरामित्सू खाल्लं. खूप छान होतं. असं मस्त जेवण झाल्यानंतर वामकुक्षी घेतली आणि त्यानंतर फ्रेश व्हायला बाथरूममध्ये आले. विमानातले असे एकदम छोटूसे बाथरूम्स असतात. फ्रेश होऊन बाहेर आले आणि म्हटलं आता मस्त एखादा मूव्ही बघावा. त्याआधी तुम्हाला दाखवते, हे विमान अटलांटिक महासागराच्या जवळून चाललं होतं. आत्तापर्यंत विमानात बसून फक्त 4च तास झाले होते. मग मी माझा ऑल टाइम फेवरेट इंग्लिश विंग्लिश हा सिनेमा लावला. हा चित्रपट मला माझ्या अगदी जवळचा वाटतो, कारण ज्या वेळेला मी 2013 साली पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं तेव्हा माझी अवस्था यात दाखवलेल्या अशाशी या पात्रासारखीच होती. काश तेव्हा मला असे अमिताभ बच्चन भेटले असते तर किती मस्त झालं असतं ना. पण काही म्हणा, हा सिनेमा खरंच आपल्याला रिलेट होतो असं वाटतं. 2013 सालची मी अशीच गोंधळलेली, बावरलेली, भांबावलेली कशी होते मी हे आठवून माझं मलाच हसायला येतं. पण या सिनेमाने माझ्यासारख्या अशा बऱ्याच मैत्रिणींना कॉन्फिडन्स दिला हे मात्र नक्की. सिनेमा बघून झाला त्यानंतर परत एक डुलकी काढली आणि अमेरिकन टायमिंगनुसार संध्याकाळच्या 7:30 वाजता हे दुसरं मील त्यांनी सर्व केलं. अशा ज्या 15-16 तासांच्या फ्लाईट्स असतात त्यामध्ये एअरलाइन्स टाइम झोन, बॉडी क्लॉक आणि फ्लाईट ड्युरेशन याच्यावर असं मील प्लॅनिंग करतात. म्हणजे जेव्हा आम्ही फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा अमेरिकेमध्ये लंच टाइम होता आणि आता भारतामध्ये सकाळ झाली, ब्रेकफास्ट टाइम, म्हणून त्यांनी ब्रेकफास्ट आयटम्स सर्व केले होते. ते खाल्लं आणि खिडकीतनं हा नजारा दिसला. इतकं भारी दिसत होतं. मधल्या वेळेमध्ये परत एक सिनेमा बघितला, थोडा वेळ परत झोप काढली, थोडं वाचन केलं आणि हे सगळं करत वेळ कसा गेला हे कळलं नाही. आणि अनाउन्समेंट झाली की आता दिल्लीमध्ये काही वेळातच लँडिंग करणार आहेत. त्याआधी परत हा स्नॅक आणि चहा असं त्यांनी सर्व केलं. चहा आणि स्नॅक खाऊन होतंय तोपर्यंतच दिल्लीमध्ये विमान पोचलं होतं. 40,000 फूट उंचीवरनं आता हळूहळू विमान खाली यायला सुरुवात झाली होती. असं जेव्हा ढगांमधनं विमान जातं ते बघायला मला फार आवडतं. विमान खाली आलं आणि सगळ्यात पहिला मला जो दिसला असेल तो होता भारताचा ध्वज. आपोआपच माझे हात सॅल्यूट करायला वळले. काय भारी फिलिंग आलं होतं तेव्हा मला, हे खरंच शब्दात सांगूच शकत नाही. आणि एकदाचं लँडिंग झालं. दिल्लीत पोचल्यावरच मायभूमीमध्ये परत आल्याचा जो काही आनंद होता त्याचं जर वर्णन करायचं म्हटलं तर एखादं लहान मूल आईपासनं इतके दिवस लांब असतं आणि आई दिसल्यानंतर जसं काही बिलकतं, अगदी तशीच भावना माझ्या मनामध्ये होती. चला आता दिल्लीत तर पोचले, पुढे काय होणार आहे हे बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.